नमस्कार. प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक विणकाम कसं करायचं आणि हा छोटा ग्रॅनी स्क्वेअर ज्याला म्हणतात तो छोटा चौकोन कसा विणायचा ते बघणार आहोत. विणायला अगदी सोपा आहे आणि कमी वेळात होणार आहे. त्यासाठी आपल्याला लोकर लागणार आहे. लोकरीचे कलर तुम्ही तुमच्या आवडीने घ्यायचे आहेत किंवा 2 कलर वापरले तरीही चालतात. हा क्रोशा किंवा ह्याला आपण विणकामाची सुई आणि कैची या साहित्यांचा वापर करणार आहोत. सुरुवातीला इथे मी ऑरेंज कलरचा धागा वापरणार आहे आणि पहिल्या टोकाला स्लिप नॉट करून घ्यायची आहे. त्यानंतर सुई घ्यायची आहे आणि या स्लिप नॉटमधून बाहेर काढायची आहे. आता इथे आपण 5 चेन किंवा 5 साखळ्या विणणार आहोत. त्यासाठी सुई ह्या धाग्याला घेऊन त्या लूपमधून बाहेर काढायची आहे. 1 2 3 4 आणि 5. इथं आपण 5 साखळ्या विणून घेतल्या आहेत. 5 चेन झाल्या की सगळ्यात पहिल्या साखळीमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. या पद्धतीनं आता सुईवरती पुन्हा एक लूप घ्यायचा आहे आणि या दोन्ही लूपमधून बाहेर काढायचं आहे. आता इथे जो मध्ये सेंटर झाला आहे इथं आपण डबल क्रोशे विणणार आहोत या सेंटरमध्ये. आता इथे 3 चेन करणार आहोत. 1 2 आणि 3. कारण डबल क्रोशेची उंची 3 साखळ्या इतकी असते तर आपला हा पहिला डबल क्रोशे काउंट होईल. त्यानंतर सुईवरती एक वेढा घ्यायचा आहे आणि या सेंटरमधून सुई टाकून या पद्धतीनं धागा ओढून घ्यायचा आहे 2 लूपमधून. आता सुईवरती 2 लूप आहेत. आता 2चा 1. आता इथे आपण अजून एक डबल क्रोशा विणून घेणार आहोत. सुईवरती वेढा घ्यायचा आहे. सेंटरमधून सुई टाकून धागा ओढून घ्यायचा आहे. पुन्हा आता इथे धागा 2 मधून ओढून घ्यायचा आहे आणि 2तून 1. तर इथे आपण 2 डबल क्रोशे आणि ह्या 3ची 1 चेन असे 3 डबल क्रोशे विणून घेतले. आता इथे आपण 2 चेन घेणार आहोत आणि आता ह्याच सेंटरमध्ये 3 डबल क्रोशे विणून घेणार आहोत. एक 2 आणि 3. तर हे 3 डबल क्रोशे झाले. आता इथे पुन्हा 2 चेन घेणार आहोत म्हणजे पुन्हा इथे दुसरा कोपरा तयार होईल. 2 चेन घेतल्यानंतर पुन्हा ह्याच सेंटरमध्ये 3 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. आता इथे आपला स्क्वेअर बनायला सुरुवात झाली आहे. आता हे इथे 2 कोन झाले. आता इथे पुन्हा आपण 2 चेन घेणार आहोत. 1 आणि 2. आता इथे 2 कोन तयार झाले आहेत. आता पुन्हा इथे 3 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 1 2
3. आता इथे 1 2 आणि हा 3 कोण तयार झाले. त्यानंतर आता पुन्हा आपण 2 चेन घेणार आहोत. 2 चेन घेतल्यानंतर आता इथून तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करणार आहोत. आता इथे तिसऱ्या साखळीमध्ये मी स्लिप स्टिच करून घेतली आहे. आता हा धागा आपण कट करून घ्यायचा आहे आणि कलर चेंज करून घेणार आहोत. तर इथे हा छोटा स्क्वेअर तयार झाला आहे. हा जो मध्ये सेंटरला दिसतोय तो. आता आपण दुसरा राऊंड तयार करून घेणार आहोत. त्यासाठी दुसरा कोणत्याही कलरचा धागा घ्यायचा आहे आणि स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आता हा धागा ह्यात जे 4 लूप आपण तयार केले त्यात कोणत्याही एका लूपवरती या पद्धतीने ठेवायचा आहे आणि चेन करून घ्यायची आहे. आता इथे आपण पहिली चेन तयार करून घेतली. आता इथे आपण 3 चेन करून घेणार आहोत. एक ऑलरेडी आपण तयार करून घेतली, 2 आणि 3, कारण डबल क्रोशेची उंची 3 साखळ्या इतकी असते म्हणून ह्या पहिल्या 3 साखळ्या. आता हा दुसरा डबल क्रोशे आणि 2 झाले आणि 3. तर आता इथे 3 डबल क्रोशे तयार करून घेतले आहेत. आता ह्या लूपमधून ह्या पुढच्या लूपमध्ये येण्यासाठी आपण एक चेन घेणार आहोत. एक चेन घेतली. आता इथे सुईवरती लूप घेऊन ह्या लूपमध्ये यायचं आहे आणि इथे 3 डबल क्रोशे तयार करून घेणार आहोत. 1 2 आणि 3. आता हे 3 डबल क्रोशे झाल्यानंतर 2 चेन घेऊन ह्याच लूपमध्ये 3 डबल क्रोशे करून घेणार आहोत. 2 चेन घेऊन आता ह्याच लूपमध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 3 डबल क्रोशे झाले. आता इथून ह्या पुढच्या लूपमध्ये येण्यासाठी एक चेन घेऊन सुईवरती वेढा घ्यायचा आहे आणि ह्या लूपमध्ये यायचं आहे. आता ह्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन आणि 3 डबल क्रोशे जसे आपण आता इथे केले त्याचप्रमाणे करून घ्यायचे आहे. आता इथे 2 चेन आणि ह्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. आता इथून पुढच्या गॅपमध्ये यायला एक चेन घेणार आहोत आणि इथे आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे तयार करायचे आहेत. आता इथे ह्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे पुन्हा. पुढच्या गॅपमध्ये येण्यासाठी एक चेन. आता इथे ह्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे, 2 चेन
म्हणून 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 2 आणि 3 डबल क्रोशे नंतर 2 चेन, जसं आपण इकडे पण बनवलं. तर आता 2 चेन आणि तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करायची आहे आणि तिसऱ्या साखळीवरती ह्या 2 लूपवरती स्लिप स्टिच. आता इथे पुन्हा मी धागा चेंज करून घेणार आहे. पहिल्यांदा इथे स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि धागा अटॅच करायचा आहे. आता इथे कोणत्याही एका गॅपमध्ये धागा अटॅच करून घ्यायचा आहे. आता इथे धागा मी अटॅच करून घेते. आता इथे आपल्याला 3 चेन करायचे आहेत. 1 2 आणि 3 चेन केल्यानंतर 2 डबल क्रोशे. आता इथे 3 डबल क्रोशे झाले. त्यानंतर इथून पुढच्या लूपमध्ये येण्यासाठी 1 चेन घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे 3 डबल क्रोशे. 1 2 3. पुन्हा 1 चेन आणि पुढच्या लूपमध्ये यायचं आहे. आता या लूपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि पुन्हा याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आहेत. दोन आणि 3. त्यानंतर 2 चेन, 1 2 आणि पुन्हा इथेच 3 डबल क्रोशे. 1 2 आणि 3. आता इथे आपण 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे केले. आता पुढच्या लूपमध्ये येण्यासाठी 1 चेन आणि पुन्हा 3 डबल क्रोशे करून घेणार आहोत. एक 2 3. पुढच्या लूपमध्ये येण्यासाठी 1 चेन आणि या लूपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि याच लूपमध्ये 3 डबल क्रोशे. आता या सिक्वेन्सने डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. आता मी इथपर्यंत बनवून घेतला आहे. आता पुन्हा तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायचे आहे. या लूपमध्ये स्लिप स्टिच करायचे आहे. आता मी हा इथे धागा पुन्हा कट करणार आहे आणि दुसरा कलर यूज करणार आहे. तिसरा राऊंड झाल्यानंतर या पद्धतीने दिसेल. पुन्हा धागा घ्यायचा आहे, स्लिप नॉट करून घ्यायचा आहे आणि कोणत्याही एका लूपमध्ये धागा अटॅच करायचा आहे या पद्धतीने. आता पुन्हा 3 चेन,
1 2 आणि 3. त्यानंतर पुन्हा 2 डबल क्रोशे, 1 2. इथे आता 3 डबल क्रोशे झाले. पुढच्या गॅपमध्ये जाण्यासाठी सुरुवातीला एक चेन घ्यायची आहे, एक चेन आणि ह्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3. पुन्हा पुढच्या लूपमध्ये जाण्यासाठी एक चेन, 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3. आता ह्याच गॅपमध्ये 2 चेन आणि 3 डबल क्रोशे, 1 2 3. पुन्हा एक चेन, पुढच्या लूपमध्ये 3 डबल क्रोशे. आता याच पद्धतीनं पुढच्या गॅपमध्ये जाण्यासाठी एक चेन, 3 डबल क्रोशे. फक्त कॉर्नरच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे करणार आहोत. एक चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे, 1 2 3. आता या गॅपमध्ये एक चेन घेऊन 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक चेन, 3 डबल क्रोशे. पुढच्या गॅपमध्ये एक चेन, 3 डबल क्रोशे. पुन्हा एक चेन, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. या सिक्वेन्सने हा स्क्वेअर इथपर्यंत विणून घ्यायचा आहे. इथे मी 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. आता इथे पुन्हा एक चेन आणि स्लिप स्टिच. तिसऱ्या चेनमध्ये ह्या लूपमध्ये स्लिप स्टिच करायची आहे. आता धागा कट करून घ्यायचा आहे. आता हा आपला स्क्वेअर या पद्धतीनं तयार झाला आहे. आता हे विणून झाल्यानंतर पाठीमागे जे धागे उरले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. आता हा स्क्वेअर तयार झाला आहे. हा जर स्क्वेअर आपण असंच पुढे विणत गेलो तर छान पाटावरचा रुमाल तयार होतो. तर हा झाला चौकोन किंवा ज्याला आपण ग्रॅनी स्क्वेअर म्हणतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.